सांगली शहरात अतिक्रमण हटाव मोहीम मोठ्या तीव्रतेने सुरू असतानाच आता मिरजेतील अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाने आज जेसीबी चालवला। मिरज मार्केटमधील गांधी उद्यानाच्या बाजूला असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली। आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रत्येकाचा दबाव झुगारून ही कारवाई सुरूच ठेवली आहे। उद्यानाच्या बाजूने आणि समोरील बाजूच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतलाय। आयुक्त सत्यम गांधी, उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील तसेच अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता। एका माजी नगरसेवकाने त्यांना व्यापारी कुठे व्यापार करणार याबाबत विचार केला पाहिजे असं सांगितल्यानंतर हा तुमचा प्रश्न आहे, ही कारवाई थांबणार नाही। जिथे अतिक्रमण असतील ते काढलं जातील आणि ही कारवाई सातत्याने सुरूच राहील असं आयुक्तांनी सुनावलं। मिरज शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या मिरज मार्केट आणि परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवायला सकाळपासूनच सुरुवात झाली। काहींनी माजी नगरसेवकांना फोन करून याची माहिती दिली, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही। आयुक्त सत्यम गांधी यांनी कोणालाही जुमानलं नाही। आयुक्त गांधी हे स्वतः अतिक्रमण पथकाच्या समोर उभे राहून बेकायदेशीर आणि विनापरवाना अतिक्रमण हटवत होते। मिरजेतील मार्केट यार्ड परिसरात रस्त्यावर आणि अनधिकृतपणे उभारलेले शेड आणि इतर बांधकामे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने उद्ध्वस्त केली। काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आयुक्त सत्यम गांधी यांनी त्याला न जुमानता जे कोणी असा प्रयत्न करेल त्यांच्यावर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल असं सांगितलं। राष्ट्रीय फेरवाला धोरणाची अंमलबजावणी न करता माननीय आयुक्तांच्या आदेशाने सर्वसामान्य जनतेच्या कुटुंबावर बुलडोजर फिरवण्याचं काम आज या ठिकाणी मिरज शहरामध्ये केलेलं आहे। गेले 15 वर्ष झालं सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी आदेश दिलेला आहे की या विक्रेत्यांचं पुनर्वसन करा, त्यांना लायसन्स द्या, त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या। आज या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता या सर्वसामान्यांच्या बुलडोजर फिरवण्याचं काम माननीय आयुक्तांनी आणि या पोलीस महापालिका प्रशासनाने पोलीस स्टेशनचा बळ लावून या ठिकाणी केलेलं आहे। आणि तसेच या ठिकाणी तोंड बघून देखील कारवाई केलेली आहे। या ठिकाणी सर्व पाकिस्तानाने यांचं दुकान काढलं नाही। यांच्यात जर हिंमत असेल तर या ठिकाणी ते काढणं गरजेचं आहे। काढा आणि सर्वसामान्याला एक नाही आणि धनताट्यांना एक नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि या सर्व संपूर्ण कारवाईच्या विरोधात लोकशाही मार्गानं न्यायालयामध्ये जात मागणार। नमस्कार, आज मिरज ठिकाणी आम्ही अतिक्रमण हटाव मोहीम घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे काही अनधिकृत लोक बसत होते फुटपाथवर किंवा अनधिकृत बांधकाम झालं होतं त्याला आजपासून रिमूव्ह करण्याची कारवाई आम्ही सुरू केली आहे। इथून पुढे पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात असंच मोहीम चालू राहील, दर दिवस चालू राहील आणि सर्वांना विनंती आहे की जे काही आपलं बांधकाम असेल, जे काही आपला धंदा असेल ते महानगरपालिका आणि शासनाच्या नियमानुसार करावे, शहराच्या विद्रुपीकरण थांबावे आणि ट्रॅफिक आणि पोलीस प्रशासनाला सहयोग करावे। धन्यवाद। धोरणांसंदर्भात फेरीवाला समितीची 3-4 बैठक घेऊन आम्ही सर्वांची सहमती घेऊन फेरीवाला झोन घोषित केलं होतं। त्या ठिकाणी ते जाऊन व्यवसाय वगैरे करू शकतात। काही ठिकाणी त्यांची अजून मागणी आहे की अजून क्षेत्र डिक्लेअर करा, त्याची पण डिक्लेअर केली जाईल विधित शासनाचे नियम फॉलो करून। काही लोक सांगितलंय की असं जर कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना डिटेन करून त्याच्यावर नियमानुसार कारवाई करावी।